नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला, ज्याचं नाव कसं मास्टर म्हणतील तसं. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, वनरक्षक भरती कुणाला देता येते आणि तयारी कशी केली पाहिजे, हा आपण अपलोड केला होता. आणि तुम्हाला तर माहितीये, कोणतीही भरती प्रक्रिया असो, कोणतीही परीक्षा असो, त्या परीक्षेसाठी महत्वाचे असतात मागील वर्षी आलेले प्रश्न, ज्याला आपण PYQ म्हणत असतो. अंतर व दिशाज्ञान वनरक्षक भरती 2024 ला आलेल्या सगळ्याच्या सगळ्या शिफ्टचे प्रश्न आपण आज डिस्कस करणार आहोत. तर अंतर व दिशाज्ञान हे प्रकरण ज्याला माहितीच नाहीये, तर त्याचा हा PYQ करून काही फायदा नाही. त्यांनी आधी जायचंय आपल्या युट्यूबला, अंतर व दिशाज्ञान हा व्हिडिओ बघून घ्यायचाय आणि मग इकडे PYQ कडे यायचंय. चालायचंय मग. चला, पहिला प्रश्न, पहिल्या शिफ्टचा प्रश्न. काय प्रश्न पहिला वाचा. P आणि Q हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. P हा उत्तरेला 20 मीटर चालतो. समजा हा पॉइंट आहे, एकच बिंदू. P उत्तरेला चालतो म्हणजे वरती चालतो. चला, किती मीटर गेला उत्तरेला? 20 मीटर. बर, आता वरती गेला म्हणजे P इथे आहे. मग तिथून कुठे गेला? पश्चिमेला. किती? 40 मीटर, म्हणजे इकडे आला 40 मीटर. आता त्याचं तोंड इकडे. कुणाचं तोंड? Pचं. इथं. मग इथून परत कुठे गेला? नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. उजवीकडे गेला, 25 मीटर चालतो. बरोबर. मग त्याच वेळी Q हा उत्तरेकडे 45 मीटर चालतो. आता लक्ष द्या, म्हणजे याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला, की आता जो इथे P ने सुरुवात केली होती, बरोबर, हा कोणता पॉइंट आहे? स्टार्टिंग पॉइंट. मग P इकडे गेला, इथं पोहोचला. P इथं पोहोचला आणि Q जो आहे ना, आता इथूनच सुरुवात करतो पण उत्तरेकडे. किती मीटर? 45 मीटर चालतो. म्हणजे इथून 45 मीटर, इथं झालं हे 20, बरोबर, आणि हे 25 इकडचं. म्हणजे हे टोटल किती झालं? हे टोटल झालं 45 मीटर. आणि इथं कोण जाऊन पोहोचला? Q. पटलं सगळ्यांना? मग काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे, तर Pच्या स्थानाच्या, चा कुणाला लागलं? Pला. Pच्या स्थानाच्या, बघा, ज्याला चा लागला ना, तिथून सुरुवात करायची. म्हणजे इथून सुरुवात करायची, इथून Pच्या स्थानाच्या Q, आणि Q ला बाण मारायचा. म्हणजे P कडून Q. Pच्या स्थानाच्या संदर्भात Q आता कोठे आहे? तर P न जर Q कडे नजर मारली तर तुम्ही काय म्हणणार? पूर्वेला. आणि किती मीटर? 40. म्हणजे Pच्या पूर्वेला 40 कोणतं? हे खालचं 40 आणि हे वरती पण किती? वरती पण 40 मीटर. म्हणजे Pच्या पूर्वेला किती मीटर? 40 मीटर. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. क्लिअर आहे? क्लिअर आहे. प्रत्येक शिफ्टला वेगवेगळं उदाहरण आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला दिशाज्ञान चाचणी व्यवस्थित समजून घ्यायचंय. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. बघा पुढचा प्रश्न. X आणि Y एकाच बिंदूपासून सुरुवात करतात, तसंच आहे. चला मग काय करायचं? X आणि Y हा पॉइंट आहे. हा, काय म्हणणं आहे? X उत्तरेकडे 20 मीटर चालतो, गेला 20 मीटर. पुढं काय म्हणणं आहे? नंतर पश्चिमेला वळतो, 40 मीटर चालतो, गेला 40 मीटर. पुढं काय म्हणणं आहे? उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. सेम प्रश्न रिपीट झाला. फक्त X आणि Y आहे, काही अडचण नाही. म्हणजे इथं पोहोचला X. त्याच वेळी Y उत्तरेकडे 45 मीटर, म्हणजे Y इथं आला. तर ही Y ची पोझिशन किती मीटर? 45 मीटर. इथं Y, इथं X. मग प्रश्न काय? तर Xच्या स्थानाच्या संदर्भात, म्हणजे पूर्वेला 40 मीटर, Xच्या पूर्वेस 40 मीटर. पर्याय तिसरा. Xच्या स्थानाच्या संदर्भात Y आता कुठे? Xच्या पूर्वेस 40 मीटर. चालायचं पुढे मग. नक्की. चलिए नेक्स्ट. मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला. आता तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. आ, ई, वा, न. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ओके. हा, काय म्हणणं आहे? मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला. आता हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ट्रायंगलचा टीप इकडे, म्हणजे ट्रायंगलचं टोक इकडे, म्हणजे आग्नेयेला सुरुवात. किती मीटर? 10 किलोमीटर. आग्नेयेकडे चालू लागला. 10 किलोमीटर धावल्यानंतर 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याने उजवे वळण घेतले. आता समजून घ्या. आता तो इकडे बघतोय खाली. तुम्हाला मी दिशाज्ञानमध्ये काय शिकवलं रे बाबा? खालच्या बाजूला कुणाचीही नजर असेल तर ही जी असते आपली उजवी, त्यांची डावी,
आणि आपली डावी त्यांची उजवी. करेक्ट आहे. मग आता आग्नेयेकडे तो चाललाय, त्याने उजवे वळण घेतले आणि तो 7 किलोमीटर चालला. उजवं वळण म्हणजे आपल्या डावीकडं, म्हणजे इकडं नाही, इकडं किती किलोमीटर? 7 किलोमीटर. आणि इथं तुम्हाला माहिती 90 अंशाचा कोण, म्हणून 7 किलोमीटर आपण घेतलंय. पुढं नंतर त्याने पुन्हा उजवे वळण घेतले. आता परत तो खालीच बघतोय ना, खालचे लोक उलट्या खोपडीचे. करेक्ट आहे का? मग उजवे वळण घेतले. आता समजून घ्या, मला एक सांगा, हा तो इकडे बघत होता, करेक्ट आहे, आग्नेयेला. त्यांनी काय केलं, त्याने कसं वळण घेतलं? उजवे वळण घेतलं. उजवं म्हटलं की आपण उजवीकडे गेलो का नाही, आपण कुणीकडे आलो? डावीकडं. आता इमॅजिन करायचंय की तुम्ही असं क्रॉस या रस्त्यानं चाललेत, असे इकडे इकडे खाली चाललेत, बरोबर? कुठे चाललेत? खाली. आणि त्यांनी काय म्हणलंय की त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 14 किलोमीटर अंतर कापले. आता बघा बरं का, म्हणजे तुम्ही इकडं या दिशेनं चालल्यात, असे क्रॉस चाललेत. उजवं वळण म्हणजे वरती किती? 14 किलोमीटर. म्हणजे याला पॅरलल, याला समांतर 10 येईल आणि याच्यावर 4 येईल. म्हणजे हे किती झालं? हे झालं टोटल उजवं वळण घेऊन किती? 14 किलोमीटर. ओके. हा, मग पुढं काय म्हणणं आहे? नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळाला. 45 अंश घड्याळाच्या दिशेने. आता तो इथं आहे, बरोबर? हिरव्या पेनाने दाखवतो. तो सध्या कुठे आहे? इथं आहे. हा, इथून किती वळणार आहे तो? इथून किती वळणार? 45 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेत. मग 45 अंश म्हणजे इकडे. म्हणजे आता तो इकडे बघा, तो हिरवा पॉइंट आणि हा, म्हणजे तो आता वायव्य दिशेला आहे. करेक्ट आहे. आणि इथून किती वळणार तो? 45 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. 45 अंश म्हणजे इकडे, म्हणजे 45 अंश वळाला. म्हणजे बघा, हिरव्या पेनाने दाखवतो, हिरव्या पेनाने दाखवतो, तर तो इकडे वळाला. हे अंतर किती माहितीये? 45 अंश. 45 अंशातून वळाला आणि चालत राहिला. आता तो कोणत्या दिशेने प्रवास करतोय? तर तो कोणत्या दिशेने प्रवास करतोय? उत्तर दिशेने. कोणत्या दिशेने? उत्तर दिशेने. म्हणजे पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जात आहे? टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नचे हे एक्झाम्पल आहेत, म्हणून या प्रकारचे दिशाज्ञान चाचणीला प्रश्न आलेले आहेत. चालायचं पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट बघा. 4 नंबर. ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे. ऋतू कशी आहे? मुस्कानच्या उत्तरेकडे. मग काय करायचं? ही मुस्कान आहे आणि ऋतू वरती. बघा, मुस्कानच्या उत्तरेकडे ऋतू. हा, रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे. मुस्कानच्या पूर्वेकडे म्हणजे इकडं कोण आहे? रश्मी. कसं कळतंय सर तुम्हाला? तुम्हाला हे माहिती आहे ना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ओके. मग काय म्हणणं आहे? मुस्कान, ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे. रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे उभी आहे. योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. आता रश्मीच्या पश्चिमेकडे बघा बरं का, रश्मीच्या पश्चिमेकडे ऑलरेडी मुस्कान आहे. योगेश कुठे उभा करायचा आहे? तर ते वाक्य सध्या सोडून देऊ आपण. योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. पुढं प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे उभा आहे. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे उभा आहे. नंतर काय म्हणणं आहे? ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. ऋतूचे स्थान बघा बरं का, ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस. उत्तर पूर्वेस म्हणजेच काय माहिती तुम्हाला? उत्तर पूर्व म्हणजे हीच दिशा, हिला काय म्हणतात? उत्तर पूर्व. बरोबर. हा, मग काय म्हणणं आहे? ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. मग ऋतू इथे आहे, मग प्रिया कुठे येणार आहे? 100% प्रिया इथे येणार आहे. बघा, ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. हा, मग काय म्हणणं आहे? आता योगेश बाकी आहे. योगेश रश्मीच्या कसा उभा आहे? पश्चिमेकडे उभा आहे. प्रिया योगेशच्या कशी उभा आहे? दक्षिणेकडे. म्हणजे ही प्रिया आहे ना, म्हणजे योगेश कुठे उभा आहे? प्रिया दक्षिणेकडे पाहिजे, म्हणजे योगेश इथं उभा आहे. बरोबर. हा, मग आता त्यांचं म्हणणं आहे की योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. मग योगेश जो आहे तो रश्मीच्या पश्चिमेकडे दिसतोय का? नाही. म्हणजे प्रिया जी आहे, प्रिया आपल्याला इथंही शिफ्ट झाली तरी चालते, कारण प्रियाच्या उत्तर पूर्वेस कोण आहे? ऋतू आहे. आणि योगेशला इथं जरी टाकलं आपलं तरी चालतंय, कारण योगेशच्या दक्षिणेला कोण आहे? प्रिया आहे. पटतंय माझं म्हणणं? मग आता काय म्हणणं आहे त्यांचं? तर योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय आहे? योगेशच्या कुणाला लागलं? योगेशला. योगेशच्या संदर्भात मुस्कानचे, म्हणजे योगेश मुस्कानकडे फिरायला जाईल, तर योगेश म्हणा मी कुठे जातो?
पूर्वेकडे जातो, म्हणजे येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? बर, सगळ्यात पहिलं आता कन्फ्युजन इथं हे झालं होतं की आपण प्रिया इथं घेतली होती. प्रिया इथं घेतली तर ती ऋतू बरोबर उत्तर पूर्वेसच येत होती. पण मग प्रिया योगेशच्या दक्षिणेला, तर योगेश इथं घेतला तर ते वाक्य चुकत होतं, कारण योगेश रश्मीच्या कसा आहे, पश्चिमेकडे होता ना. म्हणून आपण काय केलं की या प्रकारची मांडणी केली. येणार उत्तर काय तुमचं? पूर्व. येणार उत्तर काय? पूर्व. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. 5 नंबर. काय म्हणणं आहे 5 नंबरचं? वाचा, खूप मोठं उदाहरण आहे. वाचा बरं एकदा. अभय त्याच्या घरातून कुठं गेला? उत्तर दिशेला चालायला सुरुवात करतो. चला आपण एक 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 मांडणी करू. हा, अभय उत्तर दिशेला किती मीटर चालायला सुरुवात करतो? 40 मीटर. 40 मीटर चालल्यानंतर डावीकडे वळाला, पुढे 40 मीटर चालला, म्हणजे इकडे पण किती वळाला? 40 मीटर चालला. आता तोंड इकडे. हा, त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर चालत गेला. उजवीकडे वळाला आणि 30 मीटर चालला, वरती तोंड करतोय. मग तो पश्चिमेकडे वळाला आणि 100 मीटर चालला. पश्चिमेकडे 100 मीटर चालला. आता बघा, आता पश्चिम इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 70 मीटर चालला. डावीकडे म्हणजे खाली किती मीटर? 70. मग आता 70 घ्यायचं, हे 30 आणि हे 40 मॅच झालं. इथपर्यंत आला 70 मीटर. आता तोंड त्याचं खाली आहे, मग तो त्याच्या डावीकडे वळाला आणि अजून 40 मीटर चालत गेला. मग आता दक्षिणेकडे बघतोय ना तो, सध्या त्याचा पॉइंट इकडे. मग दक्षिणेकडे बघत असताना सगळ्या दिशा उलट्या होतात, म्हणजे मग तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 40 मीटर चालत गेला. म्हणजे डावीकडे म्हणजे आपल्या उजवीकडं 40 मीटर, हे वरचं 100 आहे, थोडंसं घ्या यातलं, हे आहे 40 मीटर. आता तोंड त्याचं इकडे. बघा इथपर्यंत आपण आलो. तेथून तो दक्षिणेकडे वळाला आणि 25 मीटर चालला. आता त्याचं तोंड इकडे, दक्षिण दिशा खाली आहे, दक्षिणेकडे वळाला आणि 25 मीटर चालला, म्हणजे हे झालं 25 खाली. आता चेहरा खाली आहे त्याचा, बरोबर. शेवटी तो पूर्वेकडे वळाला आणि त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी 100 मीटर चालला. गतव्यवस्थानावर. मग कुठं? त्याच्या तो पूर्वेकडे वळाला आणि किती वळाला? तो पूर्वेकडे वळाला आणि त्याच्या गंतस्थानावर पोहोचण्यासाठी 100 मीटर चालला. चला, पूर्वेकडे म्हणजे इकडं 100 मीटर चालायचंय. आता बघा आडवा इथं किती उरलं? हे 100 मधलं हे 40 गेलंय, म्हणजे हे 60 उरलं, बरोबर. 60 आणि 40 म्हणजे इथपर्यंत, बरोबर. हा, तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? आता मला एक सांगा, हे जे 100 मीटर हे कळालं तुम्हाला शेवटचं गंतस्थानाचं, हे कसं काय 100 आहे माहितीये? कारण हे वरचं 40 आहे, बरोबर. हे इथपर्यंत इथपर्यंत हे 60 आहे, वरून खाली येतोय आपण, आणि हे पुढचं किती आहे? 40 आहे. म्हणजे हे 60 आणि हे 40 किती झाले? 100. आणि हा त्याचा एंड पॉइंट आहे, म्हणजे हा स्टार्ट पॉइंट आहे आणि हा त्याचा एंड पॉइंट आहे. करेक्ट आहे. तर प्रश्न काय आहे? आणि तो सुरुवातीचं चा कुणाला लागलं? सुरुवातीला ज्याला चा लागलं त्याच्याकडून आपण फिरायला येतो. सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? तर हे सुरुवातीचं अंतर, सुरुवातीच्या अंतरापासून तो खाली आहे, म्हणजे कुठे आहे? दक्षिणेला आहे, बरोबर. आणि किती मीटर म्हणताय ना ते? सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? तर दक्षिणेला आहे. किती अंतर आहे? आता हे किती अंतर बघा, इकडे 25, इकडे 25, म्हणजे 25 मीटर दक्षिणेला, 25 मीटर दक्षिणेकडे. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. 5 नंबरचं उदाहरण संपलंय. तुम्हाला माहिती आहे टीसीएस आणि आयबीपीएस चे उदाहरणं आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. नेहमी तुम्ही पोलीस भरती वगैरे इतर स्पर्धा परीक्षेत तयारी करत असाल तर या प्रकारचे प्रश्न नसतात. या प्रकारचे प्रश्न हे वेगळे आहेत, हे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार आहेत. चला काय म्हणणे बघा. अनुज दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालला आणि नंतर डावीकडे वळला. अनुज दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालला. चला अनुज
7 किलोमीटर दक्षिणेकडे चालला आणि नंतर डावीकडे वळाला. डावीकडे म्हणजे आता दक्षिणेकडे तोंड आहे, उजवीकडे किती किलोमीटर? 3 किलोमीटर. आता तोंड अनुजचं इकडे, त्याने पुन्हा डावे वळण घेतले आणि तो 4 किलोमीटर चालला. म्हणजे हे जे 7 आहे हे थोडं आपण मिटवू, 7 इकडून लिहू. वरती किती चालला तो? त्याने पुन्हा डावे वळण घेतले आणि तो 4 किलोमीटर चालला. डावे म्हणजे वरती 4 किलोमीटर. मग वरती तोंड आहे त्याचं. ओके, मग त्याने उजवे वळण घेतले आणि 2 किलोमीटर अंतर कापले. एवढं कापलं 2 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा उजवे वळण घेतले आणि 9 किलोमीटर अंतर कापले. उजवे वळण म्हणजे परत खाली, म्हणजे हे 4 आणि इकडं 5, हे टोटल किती झालं? टोटल झालं 9 किलोमीटर. हा, मग आता तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? आता हा त्याचा झाला शेवट, हा झाला त्याचा एंड आणि हा पॉइंट आता त्याचा स्टार्ट. बरोबर. आता स्टार्ट आणि एंड पॉइंट, एक गोष्ट लक्षात ठेवायची बुद्धिमत्तेत, दिशाज्ञान चाचणीमध्ये स्टार्ट आणि एंड पॉइंट असं जर तिरकस याने जोडल्या जात असेल तर तिथे पायथागोरसचा थेरम वापरावा लागतो. बघा, लाल पेनानं जे आपण जोडतोय तर ते तिरकस पेनाने कसं जोडलं? करेक्ट आहे. मग आता हा काटकोन त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे. एक तर इकडे तयार करा, नाही तर खाली तयार करा. आपण इकडे वरतीच तयार करूया. बरोबर. तर हा लाल पेनाचा जो काटकोन त्रिकोण तुम्ही बाजूला घेतो असा आहे तो. ओके, आणि तुम्हाला हे अंतर विचारलंय, हे काढायचंय. मग आडवं किती आहे अंतर? आता हे किती आहे माहिती तुम्हाला? हे 3 आहे आणि हे इकडचं किती आडवं? 2, म्हणजे हे किती झालं? 5 किलोमीटर. बघा, हे 2 आणि हे 3 ना, म्हणजे हे किती झालं? 5 किलोमीटर. आता उभं अंतर बघा, हे 7 आहे आणि हे इकडं जे आहे, तर टोटल बघा आता कसं काढता येईल ना. मला एक सांगा, इथून इतकं हे 9 आहे, हे 4 आहे, म्हणजे एवढं हे जे अंतर आहे हे किती आहे? 9तनं 4 गेले किती? आता हे 9. बरोबर. आता हे टोटल एकदा काय करू आपण? ऍडिशन करून घेऊ. कसं? हे जे टोटल आहे इथपर्यंत बघा बरं का, हे 7 आणि हे खाली उरलेलं, आता हे टोटल 9 आहे. 9तनं हे 4 गेले म्हणजे हे 5 आहेत. बरोबर. हे 7 आणि हे 5 म्हणजे किती? 12 किलोमीटर. कसं? हे एवढं 7 आणि एवढं 5 आणि मग टोटल किती येणार? एवढं, हे किती? 12 किलोमीटर. बरोबर. मग आता काय करायचं तुम्हाला? हे अंतर काढायचंय. पायथागोरस थेरम काय सांगतो? वर्गमुळात 12चा वर्ग प्लस 5चा वर्ग, 12चा वर्ग 144 प्लस 5चा वर्ग 25, वर्गमुळात 169 किती किलोमीटर? 13 किलोमीटर. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर येणार पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? डोक्यात जातंय सगळ्यांच्या? नक्की. चालायचंय मग पुढे. मग काय लक्षात आलं? सुरुवातीचं अंतर आणि शेवटचं अंतर जर तिरकस रेषेने जोडल्या जात असेल तर तिथे पायथागोरसचा थेरम वापरावा लागतो. चला नेक्स्ट. बरं, आकृती काढू नका, टेन्शन घेऊ नका. टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक युट्यूबच्या बायोमध्ये, तिथं जायचं. ही PDF तुम्हाला आजच्या आज मिळणार आहे. चलो नेक्स्ट. 7 नंबरचं उदाहरण. राम त्याच्या घरापासून 10 किलोमीटर पश्चिमेला चालतो. मग इकडून 10 किलोमीटर. त्यानंतर उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे आता इकडे तोंड आहे ना, मग उजवीकडे म्हणजे वरती किती अंश? 90 अंश, म्हणजे 90 अंश वरती 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. नंतर त्याच्या उजवीकडे 225 अंश वळतो. आता वरती तोंड आहे त्याचं, मग उजवीकडे वळतो 225, म्हणजे आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. बरोबर आहे. मग काय म्हणणं आहे? तो त्याच्या 225 अंश, आता वरती तोंड आहे, उत्तरेकडे तोंड आहे, 225 अंश वळतो म्हणजे इकडं, इकडे येतोय किती किलोमीटर? 5 किलोमीटर. आता खाली तोंड आहे, तिथून 90 अंश वळतो परत उजवीकडच. आता इमॅजिन करायचंय तुम्ही इकडनं असं चालताय आणि इकडे वळताय, म्हणजे इकडे येणार तुम्ही. सम्मुख म्हणजे कोणत्या दिशेने? तर कोणत्या दिशेने येतोय तो?
आग्नेय म्हणजे पर्याय कितवा? चौथा. कितवा? चौथा. क्लिअर आहे? पटलं? नक्की. चालायचे पुढे. सम्मुख म्हणजे कोणत्या दिशेने चाललाय? तर आग्नेय दिशेने चाललाय. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. एका चौकामधून जाणारे 4 रस्ते हे बाजार, शाळा, हॉस्पिटल आणि मनोजचे घर असे जातात. मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आणि घराकडून येतो. जर तो चालत राहिला तर तो बाजारात पोहोचेल. हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे. चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे? चला, एका चौकामधून जाणारे 4 रस्ते. हा चौक आहे. समजा हा चौक आहे. चौक आहे. ओके. आता चौकामध्ये काय विषय? शाळा, हॉस्पिटल, मनोजचे घर. मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो म्हणजे खाली प्रवास करतो आणि घराकडून येतो. बघा, मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आणि घराकडून येतो म्हणजे याचा अर्थ काय? दक्षिणेकडे तो चाललाय आणि घराकडून येतोय म्हणजे घर त्याचं इकडे आहे. म्हणजे इकडं घर आहे, घराकडून चाललाय म्हणजे हे दक्षिण, हे उत्तर, हे दक्षिण. घराकडून काय म्हणणं त्यांचं? मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो, दक्षिणेकडे चालला मनोज आणि काय म्हणणं आहे? तो घराकडून येतोय म्हणजे घर वरती आहे, घर उत्तरेला आहे आणि खाली येतोय तो. बरोबर? हा. तर प्रश्न काय? जर तो चालत राहिला तर तो बाजारात पोहोचेल. जर तो चालत राहिला तर तो बाजारात पोहोचेल म्हणजे असंच चालत राहिला तर तो बाजारात पोहोचेल म्हणजे बाजार कुठे? इथे. हा. मग काय म्हणणं आहे? हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे. चौकाच्या पश्चिमेला काय? हॉस्पिटल आहे. हा. पुढं काय म्हणणं आहे? चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे? मग शाळा कोणत्या दिशेला आहे? इकडे एकच उरलं, शाळा. म्हणजे शाळा कोणत्या दिशेला आहे? चौकापासून पूर्वेला. पर्याय कितवा? चौथा. कितवा? चौथा. क्लिअर आहे? चालायच पुढे मग. नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? मॉर्निंग वॉक करताना शिखाने दक्षिणेकडे चालण्यास सुरुवात केली. 100 मीटर चालल्यानंतर ती तिच्या डावीकडे वळाली आणि 100 मीटर चालली. नंतर ती तिच्या उजवीकडे वळली आणि 50 मीटर चालली. चला, काही टेन्शन नाही. शिखाने दक्षिणेकडे चालण्यास सुरुवात केली. दक्षिण खाली. मग 100 मीटर चालल्यानंतर 100 मीटर चालली, खाली तोंड आहे. 100 मीटर चालल्यानंतर ती तिच्या डावीकडे वळाली. डावीकडे म्हणजे उजवीकडे. बरोबर? आणि 100 मीटर चालली. परत 100 मीटर आता इकडे. मग तिच्या नंतर ती तिच्या उजवीकडे वळली आणि 50 मीटर चालली. आता तोंड इकडे, 50 मीटर खाली, चेहरा खाली आहे. मग नंतर ती पश्चिमेकडे वळली आणि 200 मीटर चालली. पश्चिमेकडे म्हणजे हे 100 आणि हे 100. बरोबर? हा. पश्चिमेकडे वळली 200 मीटर. आता शिखा इकडे, तिच्या उजवीकडे वळण घेत ती पुढे. आता वरती जायचंय तिला. आता ऑलरेडी हे 50 आणि हे 100, तिला 200 जायचंय म्हणजे हे 50. हे टोटल किती झालं? टोटल झालं 200 मीटर. आता शिखा वरती बघते. हा. काय म्हणणं त्यांचं? नंतर ती पश्चिमेकडे वळली, 200 मीटर चालवलं तिला. ओके. नंतर ती 200 मीटर चालली. शेवटी ती तिच्या उजवीकडे वळाली. आता उजवीकडे वळणार आणि 200 मीटर चालली. आता मला सांगा, हे 100 आहे, करेक्ट आहे. हे टोटल किती आहे? हे टोटल 200. मग ती उजवीकडे वळाली, 200 मीटर चालली म्हणजे इथं एंड होईल ती, इथं. करेक्ट आहे. शिखा कुठं थांबणार आहे? इथं थांबणार आहे. मग हे अंतर किती आहे? हे अंतर आहे 200 मीटर. हा. मग ती आता सुरुवातीच्या स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? हा तिचा कोणता पॉइंट आहे? एंड पॉइंट आहे. सुरुवात कुठून आहे? ही. मग हे सुरुवात, स्टार्ट पॉइंट आहे. सुरुवातीच्या, च्या कोणाला लागलं? सुरुवातीच्या स्थानापासून म्हणजे या स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? सुरुवातीच्या स्थानापासून. ती आता बघा, या सुरुवातीच्या स्थानापासून या दिशेला आहे. ही कोणती दिशा आहे? इकडे ही दिशा आहे सर, ही आहे आग्नेय. नंतर ईशान्य. ईशान्य म्हणजे पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. क्लिअर आहे? पटलं? डोक्यात जातंय? नक्की. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? एक्स आणि वाय एकाच बिंदूपासून. परत रिपीट झालाय हा प्रश्न. काय झालाय? नाही, रिपीट नाही झालाय, आपल्याला सोडवायचा आहे. एकाच बिंदूपासून म्हणजे हा बिंदू. चला बरं मग. एक्स उत्तरेला 10 मीटर, भाऊ 10 मीटर गेला. परत आता वरती तोंड आहे. नंतर तो पश्चिमेकडे 20 मीटर, इकडे गेला 20 मीटर.
मग आता त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो, वरती गेला 25 मीटर. हा, नंतर त्याच कालावधीत वाय उत्तर दिशेने 35 मीटर चालतो, म्हणजे हा एक्स आहे, एक्स इथं पोहोचला. वाय 35 मीटर चालतो, हा 10 आणि हा 25 इथं, म्हणजे वाय इथं किती मीटर, 35 मीटर. बरोबर. तर एक्सच्या स्थानाच्या संदर्भात च्या कुणाला लागलं, एक्सला. मग एक्सच्या म्हणजे एक्स कडून वाय कडे फिरायला जायचं, तर कोणती दिशा, पूर्वेस. कोणती दिशा, पूर्वेस. आणि किती मीटर, एक्सच्या पूर्वेस किती मीटर, 20 आणि हे टोटल किती 20च आहे, म्हणजे एक्सच्या पूर्वेस 20 मीटर, पूर्वेस 20 मीटर. पर्याय पहिला, पर्याय पहिला. क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात जात आहे नक्की. चालायचंय पुढे मग, चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा, 11 नंबर. प्रताप दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालला, नंतर डावीकडे वळला. चला, प्रताप दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालला, नंतर डावीकडे वळला, 4 किलोमीटर प्रवास केल्यानंतर, डावीकडे म्हणजे कुठं, उजवीकडं, किती किलोमीटर, 4. आता त्याचं तोंड इथं आहे बघा, प्रकाश दक्षिणेकडे, प्रताप आहे ना तो, 10 किलोमीटर चालला, खाली तोंड आहे. नंतर डावीकडे वळाला. ज्यावेळेस दक्षिणेकडे तोंड असतं, उजवी बाजू डावी होते, डावी बाजू उजवी होते, त्यांचं म्हणणं आहे नंतर डावीकडे वळाला, डावीकडं म्हणजे इकडं, किती, 4 किलोमीटर. मग 4 किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे वळण घेतले आणि 2 किलोमीटर चालला. डावीकडे म्हणजे आता इकडे तोंड आहे ना, वरती जाईल, 2 किलोमीटर. आता इथं तोंड आहे वरच्या बाजूला. मग नंतर त्याने पुन्हा डावे वळण घेतले आणि 9 किलोमीटर धावला. डावे वळण म्हणजे परत इकडं. मग आता हे 4 ऑलरेडी आणि हे 5, म्हणजे हे टोटल किती झालं, 9, हे 5 किलोमीटर. ओके. हा, आता तो इकडं तोंड करू नये. मग त्यांचं काय म्हणणं आहे, आणि पुन्हा उजवे वळण घेऊन 8 किलोमीटर चालला. आता इकडं तोंड आहे, वर 8 किलोमीटर जायचंय त्याला. आता मला सांगा, हे उभं टोटल 10 आहे, इकडं 2 आहे म्हणजे 8 आहे, तर हे इथं एंड होऊन जाईल. कारण हे जे आहे हे किती आहे, 8 आहे, आणि हे टोटल जे आहे हे किती आहे, 10 आहे. ओके. मग इथं थांबला, हा स्टार्ट आहे, हा एंड आहे. प्रश्न काय, तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे, तर हा सुरुवात आहे, हा एंड आहे, तर किती अंतरावर आहे, तर मला एक सांगा. हे आडवं किती आहे, टोटल 9, मग हे किती आहे, 5, म्हणजे किती किलोमीटर, 5 किलोमीटर. तुमचं उत्तर असेल पर्याय तिसरा, पर्याय तिसरा. क्लिअर आहे, क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात जात आहे. चालायचंय मग पुढे, चलिए नेक्स्ट. 12 नंबर. एके सकाळी पौर्णिमा तिच्या सावलीच्या दिशेने चालू लागली. 400 मीटर चालल्यानंतर ती उत्तरेकडे वळली आणि 400 मीटर चालत गेली. बरं, तिची सावली, एके सकाळी पौर्णिमा तिच्या सावलीच्या दिशेने. आता मला सांगा, सकाळी सकाळी सूर्य कुठून उगवतो, पूर्वेकडून, बरोबर. मग सावली कुठं राहते, पश्चिमेकडे, म्हणजे सावलीची दिशा, सावलीची दिशा म्हणजेच काय असते, पश्चिम. कशामुळं, सकाळमुळं. सकाळी सावलीची दिशा पश्चिम आणि संध्याकाळी सावलीची दिशा काय असते, पूर्व. एवढं लक्षात ठेवायचं. सूर्य सूर्य जिथून उगवतो त्याच्या विरुद्ध बाजूला काय असते, सावली असते. चला, मग सावली दिशेने चालू लागली. 400 मीटर अंतर चालल्यानंतर मग पश्चिमेला ती चालली किती मीटर, 400 मीटर. 400 मीटर अंतर चालल्यानंतर ती उत्तरेकडे वळाली आणि 400 मीटर चालत गेली. आता इकडे गेली ती, तिथून वर गेली परत उत्तरेकडे, किती मीटर, 400, मग 400 मीटर वर. हा, परत आता वर तोंड आहे तिचं. मग 400 मीटर चालत गेली, नंतर ती तिच्या उजवीकडे वळली आणि 600 मीटर. आता उजवीकडे म्हणजे इकडं, तर हे ऑलरेडी 400, हे 200, म्हणजे हे टोटल किती झालं, हे झालं 600 मीटर. हा, पुढं आता इकडं तोंड आहे तिचं. मग काय म्हणणं आहे, नंतर ती दक्षिणेकडे वळली आणि 600 मीटर चालत गेली. आता 600 दक्षिणेकडे, ऑलरेडी 400, हे 200, म्हणजे हे किती वाढायचं, हे झालं 600 मीटर दक्षिणेकडे. आता ती इथं या पॉइंटवरती. मग शेवटी ती तिच्या उजवीकडे वळली आणि 200 मीटर चालत गेली. दक्षिणेकडे तोंड असेल तर उजवीकडे म्हणजे कुणीकडे जायचं, डावीकडे, उलट असतं. किती मीटर, 200 मीटर. आता हे वरती टोटल 600, हे 400, म्हणजे इथं एंड होऊन जाईल,
हे झालं किती मीटर? 200 मीटर. 200 मीटर. ओके. हा, मग आता काय म्हणणं आहे, ती आता तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? तर हा तिचा एंड पॉइंट. हा तिचा कोणता पॉइंट? हा आहे स्टार्ट पॉइंट आणि हा आहे एंड पॉइंट. तर या दोन्हीतलं किती अंतर आहे? हे टोटल 600, हे 400, म्हणजेच 200 मीटर. तर 200 मीटर. आणि प्रश्न काय? तर सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला? तर सुरुवातीपासून म्हणजे ॲरो खाली 200 मीटर दक्षिण. उत्तर पर्याय पहिला. उत्तर पर्याय पहिला. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? अजय दक्षिणेकडे 30 किलोमीटर चालतो. तेथून तो यू टर्न घेतो आणि 12 किलोमीटर चालतो. दक्षिणेकडे किती चालतो? 30 किलोमीटर. चला, 30 किलोमीटर. खाली तोंड करू. मग तेथून तो यू टर्न घेतो आणि 12 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो पश्चिमेकडे 6 किलोमीटर चालतो. आता यू टर्न घेतो आणि 12 किलोमीटर चालतो. यू टर्नचा अर्थ काय समजून घ्या. जर तुम्ही सरळ चालले, बरोबर, समजा तुम्ही पूर्वेकडे चालले, तर डायरेक्ट रिव्हर्स म्हणजे 180 अंश त्याला म्हणतात यू टर्न. आता बघा, समजा एखादा विद्यार्थी उत्तरेकडे चालला आणि त्याला यू टर्न घ्यायचा आहे, म्हणजे यू म्हणजे यू बनतं. कुठे चालला तो? मागे. मग तसंच यू टर्न तो घेतोय. त्यानंतर तो किती किलोमीटर? 12 किलोमीटर चालतो. आता दक्षिणेकडेच तोंड आहे. यू टर्न घ्यायचं तर एकतर इकडे जाईल नाही तर इकडे जाईल. कुणीकडे जाईल काही फरक नाही पडत. आपण त्याचा यू टर्न असा घेऊ, म्हणजे इथून वर तो किती चालला? 12. हा, पुढं त्यानंतर तो पश्चिमेकडे 6 किलोमीटर म्हणजे इकडे वळणार. किती किलोमीटर? 6 किलोमीटर. बर, हे 12 आहे, हे किती आहे? 12. चला, मग पश्चिमेकडे 6 किलोमीटर. त्याच्या प्रारंभ बिंदूच्या संदर्भाने, आता हा त्याचा प्रारंभ बिंदू म्हणजे कोणता पॉइंट? हा त्याचा स्टार्ट पॉइंट. आणि स्क्वेअर आपण कशासाठी दाखवतो? एंड पॉइंट. सुरुवातीच्या पॉइंटला स्टार्ट, शेवटच्या पॉइंटला एंड. मग काय म्हणणं आहे? तर त्याच्या प्रारंभ बिंदूच्या संदर्भाने त्याच्या वर्तमान स्थानाचे अंतर, वर्तमान हे, प्रारंभ हे, अंतर आणि दिशा काय आहे किलोमीटर मध्ये? आता मला एक सांगा, तिरकस जोडणारे आपण, बरोबर आहे, तिरकस जोडणार म्हणजे पायथागोरस लागणार. आता पायथागोरस कसा? आता हा यू टर्न आहे ना, यू टर्न म्हणजे याचं डिस्टन्स धरायचं नाही. तुम्हाला काय लागणार? यू टर्न समजा इथलं अंतर काहीच नाहीये, हे अंतर जे आहे ना निग्लिजिबल, म्हणजे हा असा विषय सोडून द्यायचा. तर हे जे अंतर याला चिटकून आहे इथून आणि हे सेम आहे, म्हणजे यू टर्न असाच आहे. हा इथे 12 आहे, बरोबर, आणि हे किती आहे? 6 आहे. मग आता काय म्हणणं आहे त्यांचं? आता सुरुवात 30 मधनं 12 गेले, हे किती उरतं? 30तनं 12 गेले, उरले किती? 12 गेले 18. करेक्ट आहे. म्हणजे हे झालं असं 18. आता ही आकृती जी आहे थोडी विचित्र झाली, पण अशी पाहिजे ती ऍक्च्युली. हा, हे झालं 18 आणि हे झालं 6. तुम्हाला हे अंतर काढायचंय. ओके, मग वर्गमूळ घ्यावं लागेल. वर्गमुळात 18चा वर्ग प्लस 6चा वर्ग. 18चा वर्ग 324, 6चा वर्ग 36. 324 आणि 36 किती झाले? 6 4 10, 0 डोक्यावर 1, 1 2 3, 3 3 6 आणि 3 360. बरोबर. मग 360च्या आगे मागे कोणता वर्गमूळ आहे? मला एक सांगा. 361 कुणाचा वर्ग आहे? 19चा. 361 19चा वर्ग आहे. 19 आहे का इथं? नाहीये. 360 म्हणजेच वर्गमुळात 360 म्हणजेच अंदाजे 361, जो की 19चा वर्ग आहे. 19 नाहीये, मग 19च्या मागे 18.97 आहे. तर येणार उत्तर 18.97. नैऋत्य बघा ना तुम्ही, सुरुवातीच्या स्थानापासून ना, मग हे वर्तमान स्थानाचे अंतर, त्याच्या वर्तमान स्थानाचे अंतर आणि दिशा काय आहे? म्हणजे त्याच्या वर्तमान स्थान कोणतं आहे हे. मग इकडे जे आहे, तर आता बघा तुम्ही, त्याच्या प्रारंभ बिंदूच्या संदर्भाने, हा प्रारंभ आहे, हा एंड आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे काय हे? आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. मग ही स्टार्टिंग पॉइंट, हा एंड पॉइंट, कोणती दिशा आहे? नैऋत्य. किती? 18.97. 18.97. पटतंय? नक्की डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट एग्जाम्पल.
काय विषय पुढचा 14. शुभी बिंदू पी पासून सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 9 किलोमीटर गाडी चालवत जाते. समजा बिंदू पी, हा पी बिंदू पश्चिमेकडे 9 किलोमीटर, तोंडीकडे हा ती नंतर डावीकडे वळते, 3 किलोमीटर गाडी चालवते. डावीकडे म्हणजे खाली 3 किलोमीटर, चेहरा खाली परत. मग आणि ती नंतर डावीकडे वळते आणि 3 किलोमीटर गाडी चालवत जाते. डावीकडे 3 किलोमीटर डावीकडे जाते, वळते 3 किलोमीटर गाडी चालवत जाते. डावीकडे वळते आणि 14 किलोमीटर, डावीकडे वळते आणि 14 किलोमीटर. आता तिचं तोंड शुभीचं खाली आहे. डावीकडे म्हणजे उजवीकडे किती किलोमीटर? 14 म्हटल्यावर हे 9 झाले आणि 9 मध्ये 5 मिळवले, म्हणजे हे झाले टोटल एवढे किती किलोमीटर? 14 किलोमीटर. ओके. हा, मग आता त्यानंतर ती डावीकडे वळते आणि 8 किलोमीटर गाडी चालवते. आता तोंडीकडे शुभीचं 8 किलोमीटर म्हणजे वरती, तर हे 3 झाले आणि हे 5, म्हणजे टोटल किती? 8 किलोमीटर. आता वरती चेहऱ्यावरती तिचा. मग आता काय म्हणणं आहे, ती अंतिम वळण डावीकडे घेते. अंतिम वळण कुठं घेते? डावीकडं, म्हणजे कुणीकडे? डावीकडं. आणि 5 किलोमीटर गाडी चालवत जाते. परत डावीकडे वळणार 5 किलोमीटर. आता हे 14 आहे, यातनं 9 गेले, म्हणजे इथं येणार ती इथपर्यंत, बरोबर. हे किती किलोमीटर? 5 किलोमीटर. पुढं काय म्हणणं आहे, आणि बिंदू यस वर थांबते, म्हणजे हा यस बिंदू आहे, यस, आणि हा बिंदू पी आहे. तर प्रश्न आहे, बिंदू यस पासून बिंदू पी वर पोहोचण्यासाठी, यस पासून पी कडे पोहोचण्यासाठी तिने किती किलोमीटर अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवली पाहिजे? आता मला सांगा, तिला हे अंतर आपल्याला काढायचं आहे. ओके, मग हे अंतर किती येतं? हे जे, तर हे टोटल किती आहे? हे टोटल आहे 8, बरोबर. मग हे 3 गेलं, 8 3 गेले 5, म्हणजे 5 किलोमीटर. 5 किलोमीटर, पण पश्चिम का दक्षिण? तर दक्षिणेकडे, म्हणजे यस कडून पी कडे बाण खाली 5 किलोमीटर दक्षिणेकडे. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की चालायचंय पुढे. मग चलिए नेक्स्ट. एक मोटार प्रत्येकी 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतर 45 अंशात डावीकडे वळते. जर ती सुरुवातीला उत्तरेकडून येत असेल तर 72 किलोमीटर पूर्ण केल्यानंतर तिची दिशा काय असेल? बघा, आता एक मोटार प्रत्येक वेळी 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतर 45 अंशात वळते. जर ती सुरुवातीला उत्तरेकडून येत असेल म्हणजे खाली चाललेली, बरोबर. चला, समजा आपल्याला काय करायचं, टेन्शन घ्यायचंच नाही, बरोबर. उत्तरेकडून येते म्हणजे ही कार चालली इकडं, कार खाली चालली आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे, एक मोटार प्रत्येकी 10 किलोमीटर प्रवास केल्याने 45 अंशात डावीकडे वळते. जर ती सुरुवातीला उत्तरेकडून येत असेल, चला मापून येऊ. पहिलं उत्तरेकडून येत असेल म्हणजे खाली किती किलोमीटर? 10 किलोमीटर. खाली तोंड आहे आता तिचं, कारचं. मग त्यांचं म्हणणं आहे 45 अंशात डावीकडे वळते. खालच्या बाजूला तोंड आहे, डावीकडे वळणं म्हणजेच काय? खाली तोंड आहे म्हणजे डावीकडे म्हणजेच उजवीकडे. 45 अंशात वळते. आता इकडे तोंड आहे, 45 अंशात वळते. कुणीकडे? डावीकडे. डावीकडं म्हणजे इकडं उजवीकडं, समजतंय? तिचं डावं म्हणजे आपलं उजवं, खाली तोंड आहे ना गाडीचं, बरोबर. आणि कुणीकडे वळतीये? डावीकडं. डावीकडं म्हणजे काय? खाली बघा तुम्ही, डावीकडं इकडं. किती अंशात? 45 अंशात. आणि 10 किलोमीटर, परत 10 किलोमीटर. परत खाली गाडी चालली अशी, डावीकडे 45 अंश म्हणजे इकडे, तर इकडे वळणार म्हणजे इकडे जाणार. परत किती किलोमीटर? 10 किलोमीटर. आता परत डावीकडे 45 अंश म्हणजे इकडे किती किलोमीटर? 10 किलोमीटर. आता इकडे तोंड, डावीकडे म्हणजे परत वर जाणार, किती किलोमीटर? 10 किलोमीटर. करेक्ट आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे, तर 72 किलोमीटर. 72 म्हणजे अंदाजे. आता वरती तोंड आहे, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 44, 10 5 50. आता वरती तोंड आहे, परत डावीकडं, 10 6 60. आता इकडं तोंड आहे कारचं, परत डावीकडं म्हणजे 10 7 70. आणि परत आता इकडे तोंड म्हणजे इकडे जाणार ती परत गाडी, इकडे 10, इकडे 10. म्हणजे इथे लाल पेननं दाखवतो, तर ती आता इकडे चालली आहे गाडी. मग त्यांचं काय म्हणणं आहे, तर 72 किलोमीटर पूर्ण केल्यानंतर तिची दिशा काय असेल? तर तिची दिशा 72 किलोमीटर पूर्ण केला. आता बघा,
सुरुवातीला उत्तरेकडून येत असेल तर एक मोटर प्रत्येक वेळी 10 किलोमीटर प्रवास केला, बरोबर. उत्तरेकडून येते म्हणजे खाली येते, मग 10 किलोमीटर खाली आली पहिले, मग उत्तरेकडून उत्तर दिशा आपल्याला धरायची नाहीये, म्हणजे या दिशेला 10 किलोमीटर आपल्याला पकडायचं नाही, आपण ते एक्स्ट्रा पकडलंय, तर त्याला आपण सोडून देऊया, इथंच कॅल्क्युलेट करूया. इथं 10 किलोमीटर येणार ती, परत इथं 10 दून 20, परत इथं 10 त्रिक 30, असंच आहे ना ते, 10 1 10, 10 दून 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 5 50, 10 6 60, 10 7 70 आणि 72 किलोमीटर. तर 72 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर तिची दिशा काय असेल, तर या प्रश्नामध्ये 100% करेक्शन असू शकतं, तरी बघेल मी आता, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो, काही अडचण नाही. पुढचं बघूया, चला. काय विषय? कृतिका बिंदू टी पासून सुरुवात करते आणि उत्तर दिशेकडे 7 किलोमीटर गाडी चालवत जाते. चला, बिंदू टी पासून सुरुवात करते, मग उत्तर दिशेकडे 7 किलोमीटर गाडी चालवत जाते. 7 किलोमीटर म्हणजे वरती तोंड आहे. मग ती उजवीकडे वळते, 4 किलोमीटर गाडी चालवते, उजवीकडे वळते, 4 किलोमीटर गाडी चालवते, इकडे तोंड आहे. मग नंतर उजवीकडे वळते व 10 किलोमीटर गाडी चालवते, म्हणजे खाली वळणार. हे ऑलरेडी 7 आहे, हे 3, म्हणजे 10 किलोमीटर आता खाली तोंड आहे. मग ती उजवीकडे वळते, उजवीकडे म्हणजे डावीकडं, 6 किलोमीटर, हे ऑलरेडी 4 आहे, 2 वळणार इथपर्यंत. त्यानंतर उजवीकडे अंतिम वळण घेते, 3 किलोमीटर गाडी चालवत जाते, वरती 3 किलोमीटर. आता हे 7 आहे, आता हे टोटल किती आहे हे आपण लिहिलेच नाही बघा. बिंदू टी पासून, हा टी बिंदू आहे, टी पासून वर 7 किलोमीटर करेक्ट आहे. नंतर हे 4 आपण लिहिले, त्याच्यानंतर हे 10 किलोमीटर, 10, मग ती उजवीकडे वळते आणि 6 किलोमीटर, म्हणजे हे 6 आहे, हे 6 आहे बाळांनो, हे टोटल आहे 10 आहे. आता इथून ती वर जाणार आहे, मग 10 मधनं हे 7 गेले, उरले 3. मग अंतिम वळण घेते, 3 किलोमीटर गाडी चालवते आणि बिंदू ई वर थांबते. 3 म्हणजे इथपर्यंत येईल ती, कारण हे जे येतं हे किती आहे, 3 आहे, कारण हे 10 यातनं 7 गेले, हे 7 आहे, हे किती आहे, 7 आहे. मग इथं थांबली. हा पॉइंट कोणता आहे, ई बिंदू, तर लाल पेननं दाखवतो, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आहे ई पॉइंट. ओके, तर प्रश्न काय, तर बिंदू ई पासून बिंदू टी वर पोहोचण्यासाठी, ई पासून टी वर म्हणजे इकडे, बिंदू ई पासून बिंदू टी वर पोहोचण्यासाठी तिने किती अंतर आणि कोणत्या दिशेला, किती अंतर, म्हणजे हे अंतर, एवढं अंतर किती, आता हे 6 यातनं 4 गेले, 2, म्हणजे 2 किलोमीटर पूर्व, 2 किलोमीटर पूर्व, म्हणजेच पर्याय चौथा, 2 किलोमीटर पूर्वेकडे. क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. राहुल हा ए पासून पूर्वेकडील बी पर्यंत 10 फूट चालत गेला. ए पासून पूर्वेकडील बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत म्हणजे एवढा गेला तो 10 फूट. पुढं नंतर तो उजवीकडे वळला आणि 3 फूट चालत गेला. उजवीकडे वळाला म्हणजे असं लिहू आपण, हा 10 फूट गेला, उजवीकडे वळाला आणि किती, 3 फूट चालला, 3 फूट चालला. पुन्हा तो उजवीकडे वळाला, आता खाली तोंड आहे, उजवीकडे म्हणजे डावीकडं, आणि 14 फूट चालला. हे 10 आणि हे 4, बरोबर. तो ए पासून किती अंतरावर आहे, हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा स्टार्ट पॉइंट, हा एंड पॉइंट, बरोबर. तो ए पासून किती अंतरावर आहे, तर ए पासून मला सांगा, हा इकडं, हा इकडं, हे उत्तर तुम्हाला हवंय हे. मग हे उभं 3 आहे, बरोबर. हे आडवं किती आहे, 10 फूट आहे. 10च्या पुढे आता टोटल किती चालला तो, 14 फूट चालला, म्हणजे हे 4 फूट आहे. का बर, कारण हे टोटल 14 फूट आहे, बरोबर. कोणता, पायथागोरस थेरम. मग कर्ण जर काढायचा तर वर्गमुळात 4चा वर्ग प्लस 3चा वर्ग, म्हणजे वर्गमुळात 16 प्लस 9, वर्गमुळात 25, येणार उत्तर 5 किलोमीटर किंवा 5 फूट. पर्याय कितवा, चौथा. पर्याय कितवा, चौथा. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय 18 नंबर. पीटर त्याच्या कार्यालयापासून 25 किलोमीटर पश्चिमेकडे गेला.
चला भाऊ पश्चिमेकडे 25 किलोमीटर. हा, नंतर डावीकडे वळून 40 किलोमीटर चालला, डावीकडे म्हणजे खाली 40 किलोमीटर चालला. पुढं पूर्वेकडे वळाला म्हणजे इकडे चालला 25, मॅच झाला इथं 25. पुढं आणि शेवटी डावीकडे वळून त्याने 30 किलोमीटर अंतर कापले, डावीकडे म्हणजे वर थोडं 30 किलोमीटर. त्यानंतर तो आता कार्यालयापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे, हा त्याचा एंड पॉइंट आहे, बरोबर. आणि हे त्याचं काय, कार्यालय. मग कार्यालयापासून खाली आहे किती किलोमीटर आहे, आता हे टोटल 40 आहे, हे 10 किलोमीटर. म्हणजे तो कार्यालयापासून किती अंतरावर आहे, 10 किलोमीटर. आणि कोणत्या दिशेला आहे, दक्षिण. 10 किलोमीटर दक्षिण, पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. चलायचंय पुढे मग, चलिए नेक्स्ट. 19 नंबर. सनम ही शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. ती प्रथम पश्चिमेकडे 100 मीटर चालत गेली. पश्चिमेकडे 100 मीटर चालत गेली म्हणजे इकडे. आणि नंतर तिच्या उजवीकडे वळाली. त्या दिशेला 50 मीटर चालल्यानंतर तिच्या डावीकडे वळाली. उजवीकडे वळाली, 50 मीटर चालल्यानंतर डावीकडे वळाली. उजवीकडे वळाली, त्या दिशेला 50 मीटर चालल्यानंतर उजवीकडे वळाली आणि 100 मीटर चालली. परत उजवीकडे वळाली, 100 मीटर चालली. आता तोंड इकडे तिचं. नंतर ती उत्तरेकडे वळाली आणि 50 मीटर चालत गेली. उत्तरेकडे 50, हे 50. आता वर आहे तोंड तिचं. शेवटी ती तिच्या डावीकडे वळाली आणि 100 मीटर चालून तिच्या शाळेत पोहोचली. डावीकडे वळाली म्हणजे इथं तिची काय, शाळा. आणि हे काय, तिचं घर. तर काय प्रश्न आहे, तर प्रश्न हा आहे, तिच्या शाळेपासून तिचे घर कोणत्या दिशेला. शाळेपासून लाल पेन घेतोय. शाळेपासून म्हणजे इकडं हे कुठे, कोणती दिशा आहे, आई वानदे, आग्नेय म्हणजे आग्नेय दिशेला आहे. तिच्या शाळेपासून तिचे घर कोणत्या दिशेला आहे, आग्नेय दिशेला आहे. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग, चलिए नेक्स्ट. काय विषय, 20 नंबर. सोहनने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. बरं, आता हे तुम्हाला सोडवायचंय. खूप सारे उदाहरण आपण सोडवले, हे सोडवायचं. पुढचं आहे का एखादं उदाहरण. 21 आहे, 22 पण आहे, 23 पण आहे, बरोबर. 23 पर्यंत उदाहरण आहेत. तर आपण काय करूया, जे उदाहरणं आहेत, कोणतं 21 नंबरचं चालू आहे ते तुम्हाला सोडवायचंय. 22 नंबरचं उदाहरण आपण सोडवूया. यम आणि यन हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. यम हा दक्षिणेकडे 20 मीटर चालतो. यम दक्षिणेकडे 20 मीटर. नंतर पूर्वेकडे वळतो आणि 40 मीटर पूर्व इकडे भाऊ, 40 मीटर इकडे तोंड आहे. त्याच वेळी यन हा दक्षिणेकडे 45 मीटर चालतो. यन पण दक्षिणेकडे चालतो. यम हा दक्षिणेकडे 20 मीटर. त्याच वेळी यन बी 45 किलोमीटर, म्हणजे हा यम आहे इथं, यन पण चालतोय, म्हणजे हे 20 आणि हे 25. हा इथपर्यंत कोण आहे, यन. किती, 45 मीटर. यमच्या स्थानाच्या संदर्भात यन आता कोठे आहे. यमच्या स्थानाच्या संदर्भात यन, तर यन या दिशेला आहे. म्हणजे ही दिशा कोणती आहे, आई वा न, नैऋत्य. तर नैऋत्य डायरेक्ट अवेलेबल आहे. म्हणजे नैऋत्यस या 47.16 काय येतं, कसं येतं याचा विचार करायचा नाही, कारण स्पर्धा परीक्षा आहे. तुम्हाला नैऋत्य आहे, नैऋत्य तुमचं उत्तर येत आहे. क्लिअर आहे, चालायचं पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय, 23. श्वेताने पूर्व दिशेला चालण्यास सुरुवात केली. चला, पूर्व म्हणजे इकडे 100 मीटर चालली. 100 मीटर चालली आणि नंतर तिच्या उजवीकडे वळाली आणि 100 मीटर चालली. उजवीकडे वळाली, 100 मीटर खाली बघतीये. नंतर ती तिच्या डावीकडे वळाली, डावीकडे म्हणजे उजवीकडे, आणि 100 मीटर चालली. 100 मीटर चालली, तिचा चेहरा इकडे. मग नंतर ती डावीकडे वळाली, 100 मीटर चालली. नंतर ती दक्षिणेकडे वळाली, 100 मीटर चालली, म्हणजे खाली 100 चालली परत. तेथून ती तिच्या उजवीकडे वळाली, उजवीकडे म्हणजे डावीकडं 150 मीटर चालली, म्हणजे हे 100 आणि हे 50, थोडंसं यातलं अर्ध इथपर्यंत, हे झालं 150 मीटर. हा, मग आता शेवटी ती तिच्या उजवीकडे म्हणजे वरती वळाली आणि 200 मीटर चालली.
200 म्हणजे हे 100 मॅच झालं, इथं आली. मग आता ती तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? हा तिचा एंड पॉइंट आहे, एंड आहे, हा स्टार्ट आहे. सुरुवातीच्या दिशेपासून आणि ती तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? या सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व दिशेला आहे. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचे PYQ आपण घेतलेले आहेत दिशा ज्ञान चाचणीचे, जे की खूप वेगळ्या पद्धतीचे TCS आणि IBPS पॅटर्नचे आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला वनरक्षक मध्ये जर सक्सेस व्हायचं तर PYQ खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण PYQ चे जसे आता हे सेशन मी टाकलेलं आहे तसेच सेशन पुढे टाकणार आहे आणि वनरक्षकची स्पेशल बुद्धिमत्तेची बॅच आपण लॉन्च करतोय, ती तुम्हाला जॉईन करायची. खूप खूप